1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची भारतीय जनसंघामध्ये स्थापना झाली ऑफिशियली अधिकृतरित्या. परंतु त्याही आधी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. त्यांच्या स्मरणाशिवाय त्यांच्या पूजनाशिवाय प्रियमचा कार्यक्रम हा नेहमीच अपूर्ण असेल. शिवाजी महाराज जन्माला यावेत ही प्रत्येकाची इच्छा असते, पण ते दुसऱ्याच्या घरी आले तर बरं अशी मानसिकता आपली आहे. परंतु ज्या शिवाजी महाराजांना जिजाऊ मातांनी घडवलं त्यांचं स्मरण आज औचित्यपूर्ण ठरेल असं मला वाटतं. आणि अशा जिजाऊ मातांना, या राष्ट्रमातेला ज्यांनी अशा सुपुत्राला जन्म दिला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून घेतली, अशा जिजाऊंना मानाचा मुजरा करायला मी विनया सोमण यांना बोलवते. विनया ही स्वतः अतिशय उत्तम लेखिका आहे आणि जिजाऊ साहेबांचा हा पोवाडा त्यांनी स्वतः रचण्याचा प्रयत्न केला आहे. त्या व्यासपीठावर येत आहेत तोपर्यंत मी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते की इथे सगळेजण आपण मित्रमैत्रिणी आहोत म्हणण्यापेक्षा कुटुंब आहोत आणि कुटुंबातल्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की एकमेकाला एनकरेज करणं, एकमेकांना प्रोत्साहित करणं. कारण सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे, 6 महिने आपला वेळ दिला आहे, आपले जॉब व्यवसाय सांभाळलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकजण इथे टाळ्यांचा हकदार आहे आणि त्या जोरदार झाल्या पाहिजेत असं माझं तुम्हाला मागणंच आहे. त्याच्यामुळे कुठलाही परफॉर्मन्स असू दे, आपल्याकडे सगळ्या एज ग्रुपचे लोक आहेत, काही फर्स्ट परफॉर्मर आहेत, आपणही कधीतरी पहिल्यांदा परफॉर्म केलेलं आहे. तेव्हा आपल्याला मिळालेला उत्साह आणि एनर्जी आपण दुसऱ्याला पास ऑन करणं हे आपलं कर्तव्य आहे, मित्र म्हणून, कुटुंबातला सदस्य म्हणून. त्यामुळे टाळ्यांमध्ये खंड अजिबात पडता कामा नये. धन्यवाद. विनया. पोवाडा सुरू करण्याच्या आधी एक गोष्ट मी सांगू इच्छिते की हा जो पोवाडा आहे हा माधवी माळी ह्या प्रसिद्ध शाहीर ज्या आहेत त्यांनी गायलेला होता. आणि त्यांच्या या जसाच्या तसा मी नाही घेतलेला आहे, काही थोडेफार मला जे वाटले ते मी बदल त्याच्यात केलेले आहेत. परंतु ढाचा जो म्हणतो बेस तो मात्र त्यांचाच आहे आणि त्यांच्या इतकं नाही मी करू शकत, कारण हा पोवाडा मी ॲक्च्युली गेल्या 1 मेसाठी तयार केलेला होता. परंतु काही कारणाने मला तो सादर करायला नाही जमला आणि आजही इथे तेच कारण पुन्हा एकदा घडतं आहे की ऐन वेळेला मला जी तबल्याची साथसंगत होणार होती तर ते तबलजी तापाने आजारी आहेत, त्याच्यामुळे ते नाही येऊ शकले. पण ठीक आहे, आपण आपलं हे काय कमी आहे का, आपण खंजिरी वगैरे अशी आपण आपली साथ करूच शकतो. आणि शेवटी जिजाऊ मातांना वंदन करणं हे आपलं कर्तव्य समजते मी. त्यामुळे होईल माझ्या अल्पमतीला जसा सुचेल, जसा करता येईल तसा मी हा गाण्याचा प्रयत्न करते. तर सुरू करते. शाहिरा पोवाडाचा छान, मेल्या मुर्द्याला यावा अवसान. मर्दानी पोवाडे फक्त मर्दांनीच गायचे असतात का हो? तर मुळीच नाही. तुमच्या माझ्यासारखी आमच्यासारखी कुणीही महिला मर्दानी पोवाडे गाऊ शकते. आज महिला या कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आहेत. अर्थकारण असो, राजकारण असो, समाजकारण असो, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या लढतायत. असं असताना एकीकडे मात्र मुलीला जगवा, मुलीला वाचवा, मुलीला शिकवा असा संदेश देण्याची गरजसुद्धा भासते. आणि मंडळी कल्पना करा, जर जिजाऊ माता जन्माला आल्या नसत्या तर आपल्याला शिवबा कळले असते का हो? म्हणून शाहीर सांगतायत, येऊ द्या त्या मुलीला जन्माला, येऊ द्या त्या माऊलीला जन्माला. आणि आज मी आपल्यासमोर जिजाऊ माता, मासाहेब, राष्ट्रमाता आपल्या ज्या आहेत त्यांना मी वंदन करून त्यांच्यासाठीचा पोवाडा सादर करते. ओम नमो नमो श्री गणा. ओम नमो नमो श्री गणा, नमो श्री गणा. गौरी नंदना, गौरी नंदना. कैलासपते शिवसुता जी 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 जी. कैलासपते शिवसुता जी 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 जी. कैलासपते शिवसुता जी 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 जी. हो, धन्य धन्य ती जिजाऊ माऊली, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राचा उद्धार करी. आणि म्हणून शाहीर सांगताय,
धन्य धन्य जिजाऊ माता धन्य धन्य जिजाऊ माता नमन तव आता राष्ट्रदेवता 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 वंदितो आम्ही तव चरणा वंदितो आम्ही तव चरणा द्यावी मजमती गुण गाण्यास जी 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 द्यावी मजमती गुण गाण्यास जी 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 हो. मंडळी 1598 सालात लखोजी जाधवांच्या घरात एका तेजस्वी कन्येने जन्म घेतला आणि त्या कन्येचं नाव काय ठेवलं म्हणाल तर जिजाऊ मासाहेब राष्ट्रमाता जिजाऊ. तर म्हणून शाहीर सांगतायत 1598 सालात आ 1598 सालात जानेवारीत 12 तारखेस जिजाऊ जन्माला आली जिजाऊ जन्माला आली सिंदखेड राज्यामध्ये रमली सिंदखेड राज्यामध्ये रमली आनंदाने नगरी दुमदुमली हो जी 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 आनंदाने नगरी दुमदुमली हो जी 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 हो. ही अशी पराक्रमी जिजामाता लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे एक स्फुल्लिंग तिच्यात होतं आणि वेळोवेळी ते तिने सिद्ध केलं. आणि अशी ही पराक्रमी आणि धुरंधर जिजाऊ माता कोणी साधीसुधी स्त्री नव्हती आणि म्हणून ती राष्ट्रमाता बनली आहे. तर ही साधीसुधी स्त्री जी नव्हती तर तिच्या अंगी काय काय गुण होते म्हणाल. शाहीर सांगतायत जिजाऊ माता महापराक्रमी जिजाऊ माता महापराक्रमी 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 त्यांना हो दूरदृष्टी फार त्यांना हो दूरदृष्टी फार जाधवांची कन्या धुरंधर जाधवांची कन्या धुरंधर घेऊनी हाती तलवार घेऊनी हाती तलवार होतसे घोड्यावरती स्वार जी 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 होतसे घोड्यावरती स्वार जी 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 हो. अशी ही जिजाऊ माता जिजाऊ माऊली राष्ट्रदेवता आहे ती काय उगीच नव्हे. अहो या मातेनी एका सुपुत्राला जन्म दिला तो वीरपराक्रमी तर होताच वीर योद्धा होता आणि अगदी वयाच्या 14व्या वर्षी त्याने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि पुढे ते साकारसुद्धा केलं. ते कुणाच्या बळावर जिजामातेचा भक्कम आधार होता आणि म्हणूनच त्या बळावर त्यांनी अनेक गडकिल्ले काबीज केले हे तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आणि म्हणून हा हिंदवी स्वराज्याचा जो बीज त्यांच्यात रुजलं हा माझा राजा कसा होता म्हणाल. धन्य धन्य शिवाजी राजा धन्य धन्य शिवाजी राजा राज्याचा राजा मुजरा हा माझा इतिहास नवा घडवी इतिहास नवा घडवी लपून शत्रूला सदा रडवी लपून शत्रूला सदा रडवी मुलुख मिळवून झेंडा चढवी हो जी 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 मुलुख मिळवून झेंडा चढवी हो जी 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 हो. या शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्यांची मदत लागली. मावळे गोळा केले हो आणि अक्षरशः रणांगणात मावळे धारातीर्थी पडत होते आणि शत्रूला नामोहरम करत होते आणि एक एक गडकिल्ले राजाच्या ताब्यात येत होते. आणि असे हे मावळे गोळा केले आणि या मावळ्यांची सुद्धा जिजामाता माऊली होती. ती फक्त शिवाजी महाराजांचीच माऊली नव्हती. वेळोवेळी शिवाजी महाराज सुद्धा कुठलाही मोहीम आखण्यापूर्वी जिजामातेचा सल्ला घेत असत आणि ही अशी पराक्रमी जिजामाता धुरंधर जिजामाता दूरदृष्टी ज्यांना होती अशी ही जिजामाता वेळोवेळी त्या माऊलीला त्यांना मदत करत होती. आणि ही अशी माऊली मावळ्यांची सुद्धा माऊली होती. हे मावळे तरी कसे होते म्हणाल. हे मर्द मावळे सच्चे
सच्चे नव्हते कुणी कच्चे. शिवबाचा शब्द जीव की प्राण, शिवबाचा शब्द जीव की प्राण, स्वधर्मासाठी अर्पुनी प्राण, स्वधर्मासाठी अर्पुन प्राण. राखती भगव्या झेंड्याचा मान जी जी जी, राखती भगव्या झेंड्याचा मान जी 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 हो. तर मंडळी, अशा अर्थाने हे स्वराज्य उभं राहिलं आणि अथक प्रयत्नांनी आपलं महाराष्ट्र राज्य पुढे पुढे स्थापन झालं. म्हणून म्हणतो, जय जयकार महाराष्ट्राचा. जय जयकार महाराष्ट्राचा. धन्य जिजाऊचा, धन्य जिजाऊचा, धन्य जिजाऊचा. शौर्य सळसळते रोम रोमात, शौर्य सळसळते रोम रोमात, गाती शाहीर अभिमानात, गाती शाहीर अभिमानात. मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी जी जी, मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी जी जी, मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी